तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर आज खूप म्हणजे 2-3 दिवस गॅप पडलाय परत याला. तर आज आपण व्हिडिओला सुरुवात करतोय आणि आज कुठं काय प्लॅन आहे काय माहित नाही. मी जाईल तिकडे, तुम्ही माझ्या बरोबर चला फक्त, बाकी काहीच विशेष काय नाहीये. आणि आपल्या चॅनलला मी कुणी असेल तर त्यांनी आमची लाडकी रेश्मा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं सगळ्यांनी. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन येणारे माझे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन पडत जातील त्याचे. ओके, तर चला माझ्यासोबत. तर आता मी निघाली आहे. तर माझा आजचा लुक कसं वाटतं मला तुम्ही म्हणजे नक्की सांगा. ओके. पाऊस आला चहा करवा मग गार हवा लागते. कोणाकोणाच्या गावाला पाऊस झाला ते सांगा. आम्ही ज्या गावात राहतो तिथं पाऊस नाही झालेला, पण तिथं पुढच्या गावात मध्ये पाऊस झालेला आहे. आमच्या इकडे अजून काय म्हणतात हे गुरगुरच चालू आहे. असं लई जोरात पाऊस आलाच नाही. आज आला होता 2च मिनिटं पाऊस होता, जास्त वेळ पाऊस टिकलाच नाही. हे झाला पाऊस. आता जायचंय आपल्याला एका ठिकाणी, आणि पाऊस जर असं चालू राहिलं तर कसं जायला भेटायचं, काय नाही यायचं. पण माझा आवडत सोफ्याचा पाऊस पण बंद झाला आणि आता आम्ही बघा, ही आहे मांजरीतली शाळा, अभिनव पब्लिक स्कूल. या रोडला ना एवढी शाळा होती फक्त बरं का. किती पहिल्या म्हणजे आम्ही या रोडनी पहिले जायचं यायचो पुण्याला, कात्रजला वगैरे भावाकडे नाही का. तर त्यावेळेस अजिबात काय नव्हतं. आता बघा किती बिल्डिंग्स वगैरे. इथं पण हे पण सगळं मोकळं होतं. आता व्यवस्थित म्हणजे किती भरले. संध्याकाळची यायचं जर म्हंटलं ना किंवा दिवसा जरी जायचं म्हटलं तरी भीती वाटत होती. पण आता तसं नाहीये अजिबात. आता किती गर्दी झाली, लोक वस्ती, गाड्या वगैरे. गाड्या पण सारख्या चालू असतात. तर मोठ्या मोठ्या बघा हे हायवा वगैरे इकडून जायला लागलेत. तर पहिल्यांदा फक्त बारकच गाड्या जात होत्या आणि बारीकच हे होतं. आता बघा किती मस्त झालंय. शाळे पुस्तकांचे शाळे वगैरे सगळं. कोण कोण या रोडला राहते मला सांगा, कमेंट मध्ये मेसेज करा. इथं पण आता साईड झाली. इतकं भयानक होतं ना. पहिले एकदा आम्ही आलो होतो दुपारच्या वेळेस, एवढं डेंजर भीती वाटत होती. हे गाडी बिडी अशी गाडीच होत्या. आता किती आणि हिरवगार पण वातावरण झालं. पाऊस पडायला लागलाय. इथं पडलाय मला वाटतं पाऊस. नाही तर आमच्या इकडे तर नाही पडलेला अजून. इकडे थोडाफार झालाय. त्याला वातावरण पण गार आहे आणि हिरवगार दिसतंय मस्त. हा, आता हा तर हे एरिया ओळखा तुम्ही. कोणाला माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगायचंय. तिथे आहे आपण. जुनी वेश वेश म्हणतात त्याला आहे ना, का कमान. वेश पण असती, कमान पण असते, पण ही वेशच आहे, गावची वेश आहे ही. सगळी जुनी घर आहे तिथं बघा. अजूनही जुनी घर अवेलेबल आहेत. जुने घर म्हणजे किती छान वाटतं जुने घर बघायला पण ना. पहिले जुने घर सगळीकडे जुनीच घर असायची. जुनं ते सोनं म्हणतात ते असं. काय काय गावांमध्ये अजून बरेचसे ठिकाणी जुनीच घर आहेत. तर त्यांना थोडंफार रिनोव्हेशन केलं असेल किंवा नसेल, पण काय काय लोक तर जुनं ठेवतात आपल्याला नाही का आठवणी म्हणून. तिथं कोणाचं तरी लग्न आहे. गाडी बघत. तर हा, जुने जुने घर छान दिसतात. कोकणात तर सगळी कौलाची घर. आणि आपल्या काय काय ठिकाणी पण काय काय भागात जुनी कौलाची घर पहिली असायची भरपूर. आता ती उगाच
कुठं कुठं तरी बघायला भेटत, नाही तर नाही भेटत, खरं तर नाहीच भेटत. तर आता बघा आपण हा कोणता फुल आहे मला सांगा. याचं मंदिर आहे महादेवाचं. तर आता थेंब पाणी यायला सुरुवात झालेली आहे. आता छान वाटतं. इकडे पण पाणी आलेलं आहे आज. आज एवढं नाहीये पण आहे इकडे नाही पाऊस वाटत आहे ना. आपले व्हिडिओ कसे वाटतात कमेंट मध्ये सांगत चला, म्हणजे आम्हाला समजत जाईल की मला आमचे व्हिडिओ आवडतात की नाही. आम्ही काय आपले मी बनवते व्हिडिओचे बी काय प्रश्न उत्तर करतो काय त्याच्यावर काहीच नाही. काहीतरी समजलं पाहिजे मला पण की तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आवडतात. डेली ब्लॉग आवडतात माझे की नाही का रेग्युलर आपले फिरण्याचे वगैरे व्हिडिओ आवडतात बघायला. 2 दिवस बनवले नाही. वट पौर्णिमेचं खूप काम होतं मला 2 दिवस, त्याच्यामुळे मी 2 दिवस काही व्हिडिओ बनवला नाही. मी म्हटलं चला आज चालण्याचे बाहेर तर तुम्हाला पण थोडंफार लोकेशन काहीतरी वेगळं पण काहीतरी इथे काय बघितलं काय हे तर आपण आता खरं मी ना सांगते तिथं पोहोचलोय आपण. हे मांजरी आहे, मांजरी गाव आहे हे. मांजरी मध्ये पोहोचलेलो आहे आपण इथं. हे तुम्हाला माहितीच असेल की जे या ठिकाणी राहत असतात पुणे सिटी हे रोड वगैरे या साईडला कोण राहत असेल ना तर त्यांना इकडं पण रस्त्याचं काम किती दिवस रस्त्याचं काम गणपती पण तयारी चालू झाली का. तर गणपती पण येतील. गणपती पण काहीतरी 50 का 40 दिवस काहीतरी गणपतीला राहिलेले. 50 काहीतरी आहे बघितले त्याची लक्षात नाही. तुम्ही सांगा कमेंट मध्ये गणपतीला किती दिवस राहिले. वातावरण पण छान आहे. वातावरण खूप बाहेर काही दिवसाचं बाहेर निघाल्या जरा मजा वाटते नाही का. बघा मुलांची शाळेची गडबड. मुलं चालली सगळी शाळेमध्ये 10 वाजले 12 वाजलेत. काही काही मुलांना उशिरा शाळा असते. आमच्या इकडे 10ला शाळा असते. आमची दिदी तर 8 वाजता जाते शाळेमध्ये. आहे इथं कृष्णा खंडूजी विद्यालय ऍडमिशन फॉर. हे बघा मूळच्या नील. तर आम्ही आता हडपसर मध्ये हडपसरचं ट्रॉफिक बघा फक्त आता हे किती वाजले 12:30 वाजलेले तरी पण एवढी ट्रॉफिक आहे. नंतर सकाळी आणि संध्याकाळी तर किती ट्रॉफिक असते. आणि आपला व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी बघायचा, कंटिन्यू करायचा व्हिडिओ. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहायचं सगळ्यांनी. कोण कोण हडपसर मध्ये राहिलंय ते पण कमेंट मध्ये मला नक्की सांगा. म्हणजे आपल्या व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात ते कुठपर्यंत नाही ते पण मला समजत आहे. बघा एवढी गर्दी. 12-12:30 वाजले तरी पण एवढी गर्दी. आता काय काहींची शाळा सुटली आहे, काय काहींची शाळा भरली. पाऊस नाही लागला हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. आता बघू काय म्हणते अजून पुढं पण. पावसाने हजेरी लावलेली आहे. आपल्या ब्लॉग मध्ये पहिल्या पावसाचं स्वागत आहे. आम्हाला आता इथं हडपसरच्या थोडस पुढे निघालोय आम्ही. ते बरंच पुढे मुंडवा साईडचा. तर आपल्याला इथं पाऊस लागलेला आहे आता. जास्त नाही होते चांगल्या बघा पुण्यातला पाऊस. हे कुठलं लोकेशन आहे सांगा. हे आहे स्वारगेट बस स्टॉप आहे इथं. स्वारगेटच्या बस स्टॉप थांबलाय. पाऊस यायला लागलाय चहा प्या. आता आपण मेन सिटीत पोहोचलेलो आहे पुण्यामध्ये. पण एवढा भयंकर पाऊस चालू आहे. पण खूप आनंद घेतलाय मी आता पावसाचा. म्हणजे
पहिलाच पाऊस म्हणायचा मी आतापर्यंत नाही का, म्हणजे आतापर्यंत आज पाऊस चालू झालाय, काही ठिकाणी पडलाय काही ठिकाणी नाही पडलेलं. पण आम्ही नेमकं बाहेर पडलो आज खूप दिवसातून आणि नेमकंच पावसात अडकलो पण आता नाही, आम्ही थांबत नाही कुठे, चहा घेतला फक्त तिथं 5 मिनिटं आणि आता आम्ही पुढे निघालोय. पण पावसातच फिरतोय आम्ही, बघा किती पाऊस चालू आहे भयंकर. मध्ये ट्रॉफिक पण आहे बघा इथं. आणि हा कोणता एरिया मला कमेंट मध्ये नक्की सांगायचंय. सगळ्यांनी खूप खूप कमेंट करायचे आपल्या ब्लॉगला लवकरात लवकर. आणि हे इथं बघा, हे आहे तुम्हाला हा एरिया कोण ओळखतं मला सांगा. खूप पाऊस चालू खूप, हा हे भिजल्या सगळं भिजले. पण माझ्या इथे भरपूर भिजायला, पण नंतर त्रास होणार आहे ते आहे, जाऊ दे चला. आताची मुवमेंट एन्जॉय करणं खूप महत्वाचं असतं. पण ती गोष्ट आनंदात जागा, मस्त जागा, स्वस्त जागा. खूप जोरात पाऊस चालू आहे. फायनली इथं पोहोचलेलो आहे जिथं ज्या ठिकाणी मला यायचं होतं. तुम्हाला मी सांगितलं नाही कुठे यायचं होतं. तर इथं माझा भाऊ राहतो आणि भावाकडे आलेलो आहे आज. जरा महत्वाचं काम आहे त्यासाठी आलो होतो. आणि त्यातल्या त्यात आता बबल्या नेमकी शाळेत गेलेली आहे. मला शिव्या देणार आहे आजी की बाबा तू का थांबली नाहीत किंवा काय. तर त्यांची आम्ही टाकी नेली होती गॅसची, ती देण्यासाठी आलेलो आहे आम्ही इथं आता. तर चला. तर आता तुम्हाला म्हणलं होतं कुठे जायचं, तुम्हाला सांगितलं भावाकडे आले मी आता. काय झालं नेमकी गॅसची टाकी संपली आणि आता एक गॅसचा किती प्रॉब्लेम चालू आहे तुम्हाला माहिती आहे सगळीकडे. गॅस भेटते 3 आणि 4 हजार, आता झाले कमी काय काय ठिकाणी, पण काय काय ठिकाणी 3-3 हजार रुपये घेतात. मग 2 दिवस फिरले मी इकडे तिकडे पण काय भेटला नाही. मग भावाला कॉल केला होता, तर म्हटलं आई माझ्याकडे टाकी, तू ये इकडे. मग इथं आलेले आम्ही आमच्या भावाच्या घरी. आता ते नेमकं वहिनी गेलेली बाहेर, येईलच आता इतक्या. तिला फोन केला होता. शेवटी कसं आहे, शेवटी जवळचीच माणसाचं नातीच हे असतात. काय काय उपयोगी पडतं, काय काय पडत नाही. पण नाती घट्ट करा, एकमेकांना साथ द्या, एकमेकांना समजून घ्या, भांडणं त्यांना करू काहीच होत नाही. आमची पण काही महिन्यापूर्वी खूप भांडणं झाली. पण कसं आहे, रक्ताची नाती शेवटी रक्ताचीच असतं. माणूस गेल्यानंतर त्याची किंमत कळते माणसाला, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत माणूस त्या माणसाची किंमत कळत नाही. काही सगळ्या गोष्टी धरून ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. काही वेळेस काय होतं की आपण त्या गोष्टी धरून ठेवतो आणि मग नंतर आपल्याला तो माणूस अचानक आपल्या आयुष्यातून गेला किंवा आपण त्याच्या आयुष्यातून गेलो तर त्याला पण गिल्ट होतं, आपल्याला पण गिल्ट होतं. त्याच्यामुळे जेवढं चांगलं राहता येईल तेवढं चांगलं राहा, नाती घट्ट करा, नाती सांभाळा. तर भाऊ आता येते ते, आम्ही थांबलो इथं 5 मिनिटं, म्हटले येते म्हणून. तर भेटूया. तर आम्ही आलो होतो बबल्याच्या घरी, तुम्हाला दाखवतो. मला बोलायच्या नादात व्हिडिओ घ्यायचा काय लक्षात नाही. पण आता निघालोय आम्ही, वाजले 5:30 वाजले. टाकी भरली आहे, आता टाकी घेऊन जाणार आहे आम्ही आता. आणि बबल्या काय भेटली नाही आम्हाला. आता बबल्या जर आली, बबल्या यायच्या आधी आम्हाला निघायचंय, कारण जर बबल्या जर आली ना तर आम्हाला जाऊन देणार नाही. जर पाऊस लागला तर अवघड होईल त्याच्यामुळे. तर चला आता आपण आपल्या घरी जाऊया आणि यांना राम राम करूया. या परत भेटायला दिल्या घरी सुखी राहा. दिलेलं घरी सुखी राहा. बघा कसा भाऊ हाकून देतो मला. मी म्हणलं राहा आजच्या दिवस, तर तो होतं काय राहू नको बाई, जा तुझ्या नाही, आज गुरुवार आहे. आज गुरुवार आहे. आज गुरुवार मटन बिटन काही नाही ना, त्यांना मटन चिकन शिवाय हे थांबत नाही. त्यांना लागतं मटन चिकन. त्यामुळे ठीक आहे, गोड गोड खाऊन कंटाळा येतोय मला, पोळ्या खायचं झालं बरं का. आम्ही आता निघालोय, आता घरातून तर निघालोय, अजून काय पाऊस दिवस लागलेला नाहीये. बबल्यासाठी थांब म्हणत होते पण नाही थांबलो, कारण लय उशीर होईन परत आणि ते आल्यावर मग मला काही येऊन देणार नाही, घरी जाऊन देणार नाही, म्हणून काही थांबलो नाही. तर आता आपण चाललंय घरी. आता डायरेक्ट घरी गेल्यावरच होय आम्ही निघायच्या पोहोचलोय. पाऊस वगैरे काही नाहीये आता, त्याच्यामुळे सुसाट निघालोय. आणि आज आता किती वाजले, 5:30-6 वाजले, काही गर्दी पण नाहीये आता नाही का रोडला. त्याच्यामुळे आता चला निघतोय आम्ही. नाहीतर मग पाऊस जर आला असता तर आम्हाला परत छापायला लागला असतं इथं तिथं. अजून तरी नाही पाऊस, पण आता इथून पुढे बघू काय होत आहे ते. त्याच्यात कुठं तरी मला वाटतंय कॅम्पच्या तिथं थांबावं जरा वेळ, बघू काय होते आता. जर पाऊस नाही लागला तर कॅम्पात 5 मिनिटं जाणार आहे आम्ही. 1-2 वस्तू घ्यायच्या मला, काय माहिती काय होते. हो चला, तुम्हाला पण दाखवते मी कॅम्पच्या एरिया. तुम्ही जर गेले असाल तिथं तर माहितीच असेल, तसं गेलं तर तुम्हाला माहिती पडेल की कुठे कॅम्प आहे काय आहे ते.
इथं मांजरीमध्ये थांबलोय आम्ही कारण इथं आर्याचं कॉलेज आजपासून चालू झाले, तिला वह्या घ्यायच्या होत्या. मग म्हंटल आता परत वाघोलीत जावं लागेल डबल रिटर्न एवढ्या लांबून फिरून, त्याच्यामुळं इथं आम्ही मांजरीमध्ये इथं पुस्तकांचं दुकान आहे. या दुकानातून आम्ही पुस्तकं घेतलीत. प्रगती बुक एजन्सी पुस्तकं नाही, वह्या घेतल्या, 6 वह्या घेतल्या फक्त तात्पुरत्या. बाकीचे म्हणलं तुला लागेल तसं मग आणता येईल म्हणून मग ते नंतर आणणार आहे. तर आता आम्ही परत निघालो इथून. आता मी डायरेक्ट घरी गेल्यावरच व्हिडिओ टाकणार आहे. मग हा व्हिडिओ आपला तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगायचंय. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. तर भेटूया. तर अशा प्रकारे मी आता घरी पोहोचलेली आहे 7:30 वाजता. 7:30 पावणे 8 झालेत आता. पाऊस थोडासा लागला, जास्त नाही लागला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगायचे. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि भरपूर भरपूर कमेंट करा, म्हणजे मला कळेल की तुमचं नेमकं मत काय आहे, माझे कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात. चॅनलवर सगळ्यांनी सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. कोणी येतात फक्त व्हिडिओ बघतात आणि जातात, तसं करू नका. तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ नवीन नवीन आलेले कळतील. आता दीदी होती घरात, पण तिला मी भाजी आणायला पाठवलंय. मग भाजी आणणारे, मग स्वयंपाक करायचा, जेवायचं. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगायचं. बाय.